वेलकम टू आवर प्रो सर्व्हिस नाव डेव्हलपर वीकेंड मेंटरशिप प्रोग्राम. आज आपण बघणार आहे अपडेट सेट कॉन्सेप्ट. हे अपडेट सेट काय, हे कधी वापरतात, हे कसं मॅनेज करतात आणि याच्याशी जर का तुम्ही फ्रेंडली झाला तर हे तुम्हाला कसं मदत करू शकतं. तर अपडेट सेट हा एक वे ऑफ ट्रॅकिंग आहे. हे काय ट्रॅक करतं तर कस्टमायझेशन्स, सो दॅट we can move our customizations or our development from one instance to another. डेव्हलपर ॲज अ डेव्हलपर तुम्ही जे पण काही डेव्हलप करणार आहे ते एक इन्स्टन्सकडून दुसऱ्या इन्स्टन्सकडे मूव्ह करण्यासाठी. काल आपण बघितलं एका कस्टमरकडे किंवा एका क्लायंटकडे डेव इन्स्टन्स असतो, टेस्ट इन्स्टन्स असतो आणि प्रॉड इन्स्टन्स असतो. जस्ट इमॅजिन तुमच्याकडे एक मूव्हिंग बॉक्स आहे किंवा एक लाईक पॅकिंग बॉक्स आहे, ज्याच्यात तुम्हाला काहीतरी तुमचं वस्तू किंवा गोष्टी एका अपार्टमेंटमधून दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये घेऊन जायच्या. तर तुम्ही काय करता, त्या बॉक्समध्ये तुमच्या सगळ्या वस्तू पहिल्यांदा ठेवता, त्याला काहीतरी लेबल देता आणि नंतर ते एक अपार्टमेंटमधून दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये मूव्ह करता. तर आता इमॅजिन करा तिकडे तुमचे 3 अपार्टमेंट आहेत. पहिल्यांदा काय करता, एका अपार्टमेंटमधून तो बॉक्स पॅक करून दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये लाईक लोड करून तिकडे मूव्ह करता, शिफ्ट करता. तिकडे तुम्ही चेक करता बॉक्स बरोबर आहे की नाही, सगळं सामान व्यवस्थित आहे की नाही. त्याच्यानंतर तो तिकडून आपल्या फायनल अपार्टमेंटला तिकडून तुम्ही मूव्ह करता. हे असंच इन रिअल पण अपडेट सेट मुवमेंट होते. तर अपडेट सेट काय आहे, त्याची टेक्निकल डेफिनेशन काय आहे? An update set is a group of customizations that can be moved together from one instance to another. हे काय करतं, सगळेच्या सगळे कस्टमायझेशन्स इन द फॉर्म ऑफ XML स्टोअर करतं. ओके, XML काय तर की आणि व्हॅल्यूचं पेअर आहे. शो XML हा ऑप्शन असतो प्रत्येक रेकॉर्डच्या फॉर्म कॉन्टेक्स्ट मेन्यूवरती, शो XML. तर इकडे हा ॲक्टिव्ह फील्ड आहे, स्टार्टिंग टॅग आहे आणि एंडिंग टॅग आहे. एंडिंग टॅग स्लॅशने एंड होतो आणि स्टार्ट, आणि त्याच्यामध्ये जी आहे ती आहे त्या फील्डची व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्ह फील्डची व्हॅल्यू आहे ट्रू, ॲप्रुव्हलची व्हॅल्यू आहे नॉट रिक्वेस्टेड. किंवा जर का आणखी स्क्रोल केलं, इकडं फॉर्मवरती आपल्याला दिसतं आहे शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे टेस्ट 0. तर मग मी तेच शॉर्ट डिस्क्रिप्शन इकडे XML मध्ये दाखवतो. टेस्ट 0 हे आहे शॉर्ट डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन कुठे आहे, डिस्क्रिप्शन समथिंग. ओके, तर तसंच हे अपडेट सेट सुद्धा ह्याच फॉर्ममध्ये स्टोअर असतो. प्रत्येक रेकॉर्डचे प्रत्येक कस्टमायझेशनचे XML फॉर्ममध्ये ते रेकॉर्ड स्टोअर होतात आणि हे सिस अपडेट XML सिस अंडरस्कोर अपडेट अंडरस्कोर XML ह्या टेबलमध्ये स्टोअर होतात. आता मी हाच टेबल ओपन करायचा मला इन द लिस्ट व्ह्यू. तर शॉर्टकट काय आहे, टेबल नेम डॉट कॅपिटल लिस्ट जर का मी टाईप केलं तर तोच न्यू फॉर्ममध्ये ओपन होणार. तर मग मी तेच केलेलं आहे. हे सगळेचे सगळे कस्टमर अपडेट्स आहेत. याला जर का मी क्रिएटेडच्या याने सॉर्ट केले डिक्शनरी, तर काल आपण टास्क डॉट असाइनमेंट ग्रुप यावरती काहीतरी चेंज केला आहे 7 मार्चला 20 hours ॲगो. त्यामुळं हा वाला रेकॉर्ड असा शो करतो इकडे. किंवा त्याआधी आपण एक प्रिव्हेंट फॉर्म सबमिशन या नावाचं क्लायंट स्क्रिप्ट केलं होतं लास्ट वीकमध्ये, आय गेस 15 days ॲगो. येस, तर ती क्लायंट स्क्रिप्ट पण इकडे स्टोअर आहे. मी एक रेकॉर्ड ओपन करतो आणि शो करतो की कस्टमायझेशन कसे स्टोअर असतात. सी, इकडे पहिलं तर आहे टेबल नेम स्क्रिप्ट, सी स्क्रिप्ट क्लायंट, हे आहे क्लायंट स्क्रिप्ट या टेबलचं बॅकएंड नेम. त्याच्यानंतर आहे इकडे जर का बघितलं नेम फील्ड आहे, त्याच्यात काय आहे त्या क्लायंट स्क्रिप्टचं नाव आहे प्रिव्हेंट फ्रॉम सबमिशन. ही वाली क्लायंट स्क्रिप्ट केली होती, त्याची स्क्रिप्ट काय होती तर इकडे आहे ती फॉर्म सबमिशनची स्क्रिप्ट. आपण एक त्याच्यात एरर मेसेज ॲड केला होता, डिस्क्रिप्शन कॅन नॉट बी एम्प्टी. तर आपण पण आज पण एक क्लायंट स्क्रिप्ट करून बघू किंवा कुठलं तरी कॉन्फिगरेशन करून बघू, कस्टमायझेशन करून बघू, जेणेकरून
अपडेट सेटमध्ये ते कसं कसं कॅप्चर होतं आहे, आपण ते कसं मूव्ह करणार आहे वन इन्स्टन्स टू अनादर, हे बघू. हाऊ अपडेट सेट वर्क्स. ओके, तर मी जसं म्हणलं, प्रत्येक क्लायंटकडे किंवा कस्टमरकडे, तुम्ही जे रिअल टाईममध्ये प्रोजेक्टवरती काम करताय तर त्यांच्याकडे अंदाजे नॉट नेसेसरीली पण डेव्हलपमेंट इन्स्टन्स असतो, मी जसं मागाशी म्हणलं, टेस्ट इन्स्टन्स असतो आणि प्रोडक्शन इन्स्टन्स असतो. डेव्हलपमेंट इन्स्टन्स म्हणजे जिकडे डेव्हलपर वर्क करतो. तो वर्क करतो म्हणजे काय करतो, एखादा नवीन बिझनेस रूल बनवतो किंवा UI पॉलिसी मॉडिफाय करतो किंवा एखादे क्लायंट स्क्रिप्ट तयार करतो किंवा एखादा नवीन टेबल बनवतो. तर हे सगळेचे सगळे अपडेट सेट त्याने जर का अपडेट सेट सेट केला आहे तर त्या अपडेट सेटमध्ये ते स्टोअर होतात किंवा ऑटो कॅप्चर होतात. ओके, आणि फॉर एक्झाम्पल मी जर का इकडे दाखवलं, हा आहे ॲप्लिकेशन पिकर प्लस अपडेट सेट पिकर. ओके, ॲप्लिकेशन इकडून पिक केलं जातं, अपडेट सेट इकडून पिक केलं जातं. आता आपल्याकडे नवीन अपडेट सेट नाही आहे, नेमिंग कन्व्हेन्शन पण असतं. हे अपडेट सेटचं नेमिंग कन्व्हेन्शन आपल्याला फॉलो करावं लागतं. हे आहे स्टँडर्ड. लाईक तुमच्या प्रोजेक्ट वाईज हे चेंज पण होतं. असंच नाव द्यायचं अपडेट सेटला जे की तुम्हाला रीड करून त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटेल. फॉर एक्झाम्पल मी स्टोरी 1, 2, 3 ह्या स्टोरीवरती काम करतो आहे आणि मला क्लायंट स्क्रिप्ट ॲड करायचं आहे किंवा शो UI मेसेज, शो इन्फो मेसेज, हे आहे त्याचं फीचर मला ॲड करायचं आहे, इन्फो मेसेज. इकडे मला नेम द्यायचं आहे, याची स्टेट पण असते अपडेट सेटची. तुम्ही जेव्हा नवीन अपडेट सेट बनवता त्यावेळेस तो इन प्रोग्रेस असतो. तुम्ही जोपर्यंत डेव्हलपमेंट हे करताय, कॅप्चर करताय त्याच्यात, तोपर्यंत तो इन प्रोग्रेस ठेवायचा. जेव्हा तुमची स्टोरीची डेव्हलपमेंट पूर्ण होईल तेव्हा तो आपल्याला येऊन कंप्लीट मार्क करायचा. ओके, कंप्लीट मार्क केला की त्याला तो सेव्ह करायचा आहे. पण आत्ता तरी अजून आपण इन प्रोग्रेस ठेवणार आहे त्याला. ह्या अपडेट सेटला पॅरेंट पण असू शकतो. रिलीज डेट, हा अपडेट सेट आपण रिलीज कधी करणार आहे हे पण आपण त्याच्यात ॲड करू शकतो. हा अपडेट सेट एक्झॅक्टली काय कॅप्चर करतोय हे त्याचं एक डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. तर मग मी डिस्क्रिप्शन काय करणार, दिस अपडेट सेट कॅप्चर्स client script to show info message. आता तो इन्फो मेसेज काय असणार आहे काय नाही ते आपण बघू. आणि ॲप्लिकेशन इकडे आता ग्लोबल स्कोपमध्ये आपण हे चेंजेस करतो. इकडे ॲप्लिकेशन दुसरे पण असू शकतात. तर तुम्ही कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये काम करताय याचं तुम्हाला इकडे सेट करावं लागतं. किंवा इकडे तुम्ही हे रीड ओनली आहे, इकडे तुम्ही डिरेक्टली सेट करू शकत नाही. तुम्ही जर का इकडून ॲप्लिकेशन स्कोपमध्ये एक ॲप्लिकेशन सेट केलं, फॉर एक्झाम्पल मी ॲप्लिकेशन इंटेक सेट केला आणि क्रिएट न्यू अपडेट सेट असं केलं तर ते ऑटोमॅटिकली इकडे तीच व्हॅल्यू घेतं. तर आत्ता तरी आपल्याला ग्लोबल स्कोपमध्येच वर्क करायचं आहे तर मग हीच व्हॅल्यू मी इकडे ठेवतो. इकडे 2 बटन आहेत, सबमिट म्हणजे फक्त हा अपडेट सेट क्रिएट करून ठेवणार. हा अपडेट सेट तुमचा करंट अपडेट सेटमधून सेट नाही करणार. तर सेकंड बटन आहे सबमिट अँड मेक करंट, जो काय करतो हा अपडेट सेट क्रिएट करतो प्लस इकडे अपडेट सेट पिकरमध्ये तो अपडेट सेट करतो. हा अपडेट सेट इकडे सेट केल्याच्या नंतर तो जोपर्यंत सेट आहे तिकडे तोपर्यंत मी इन्स्टन्समध्ये जे पण काही कस्टमायझेशन्स करेन ते सगळेचे सगळे कस्टमायझेशन्स त्यात कॅप्चर होणार आहेत. आत्तासाठी मी याला सबमिट अँड मेक करंट करतो. जसं मी सबमिट आणि मेक करंट केलं तसं तुम्ही इकडं नोटीस केलं असेल अपडेट सेट इकडं चेंज झाला, करेक्ट. आणि इकडे एक इन्फो मेसेज पण शो करत आहे, युअर करंट अपडेट सेट हॅज बीन चेंज टू स्टोरी डिफॉल्ट, लाईक स्टोरी 1, 2, 3 शो मेसेज. ओके, आता आपण काय केलं आहे, एक अपडेट सेट बनवला आहे आणि अजून त्याच्यात आपण काही कॅप्चर केलेलं नाही कारण की आपण अजून काही डेव्हलप केलेलंच नाही आहे. पण आपण ते करणार आहे. जसं आपलं डेव्हलपमेंट कंप्लीट होईल आपण आत्ता बनवलेलं अपडेट सेट पहिले तर मार्क कंप्लीट करणार, त्याची एक एक्सपोर्ट करणार तो रेकॉर्ड ह्या इन्स्टन्सवरून. हा जो आहे 201659 हा आपला डेव्हलपमेंट इन्स्टन्स आहे असं कन्सिडर करू थोडा वेळ. आपला डेव इन्स्टन्स कुठला आहे, हा आहे. आपल्याकडे टेस्ट इन्स्टन्स पण असणार आहे, टेस्ट किंवा प्रॉड, आपण यालाच प्रॉड म्हणू. 3 इन्स्टन्स नाही, आपण फक्त आत्ता
मूव्ह कसं करतात एका इन्स्टन्सवरून दुसऱ्या ते बघू. हा आहे आपला सेकंड इन्स्टन्स. ओके, इन्स्टन्सचं नेमिंग कन्व्हेन्शन पण असतं. जर का इकडे बघितलं तुम्ही नीट तर इकडे एक युनिक आयडेंटिफायर असतो प्लस .servicenow.com हे सगळ्या इन्स्टन्समध्ये तुम्हाला सेम दिसतं. आता फॉर एक्झाम्पल हे आहे डेव्हलपमेंट इन्स्टन्स, हे PDI आहे. हेच जर का एखाद्या कंपनीचं असतं, फॉर एक्झाम्पल हे कॉग्निझंटचा इन्स्टन्स आहे, तर कॉग्निझंटचा इन्स्टन्स आहे तर तो असा असू शकतो काहीचा, कॉग्निझंट dev .servicenow.com, कारण की हा डेव्हलपमेंट इन्स्टन्स आहे तर त्याच्यात बेस्ट प्रॅक्टिस म्हणून डेव ॲड करतात जेणेकरून समजतं की हा डेव्हलपमेंट इन्स्टन्स आहे. सेम टेस्ट इन्स्टन्स असेल तर एक कॉपी करतो आणि टेस्ट इन्स्टन्सलाही इकडे पेस्ट करतो. टेस्ट इन्स्टन्स असेल तर त्याला टेस्ट ॲड करतात. ओके, जर का प्रॉड असेल तर त्याला प्रॉड ॲड करतात. प्रॉड ॲड करतात किंवा काहीच ॲड करत नाहीत, म्हणजे डेव किंवा टेस्ट ॲड करत नाही जेणेकरून समजतं की हा प्रॉड इन्स्टन्स आहे. फॉर एक्झाम्पल इकडे तर हे असे असतात, इकडे डेव्हलपमेंट होतं, इकडे टेस्टिंग होते, इकडे रिअल कस्टमर्स ते यूज करतात. टेस्ट इन्स्टन्सवरती काय होतं, हा आपण जो अपडेट सेट आता मूव्ह केला आहे तो प्रिव्ह्यू होतो. नंतर त्याच्यात जर का काही कॉन्फ्लिक्ट असतील किंवा काही एरर असतील आपल्या डेव्हलपमेंटमध्ये तर ते कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह केले जातात आणि त्याच्यानंतर ते कमिट केले जातात. ओके, आणि हा जो आलेला आहे अपडेट सेट आपला स्टोरी 1 2 3 फीचर, पहिला लोड होतो, नंतर त्याला प्रिव्ह्यू केलं जातं आणि नंतर कमिट केलं जातं. जेव्हा ते कमिट केलं जातं तेव्हा आपण यामध्ये जे पण काही कॅप्चर केलेलं आहे, बिझनेस रूल, UI पॉलिसीज, क्लायंट स्क्रिप्ट, न्यू टेबल, ह्या अपडेट सेटमध्ये डेव्हलपमेंट इन्स्टन्सवरती जे पण कॅप्चर केलं होतं ते आपल्याला टेस्ट इन्स्टन्सला दिसणार. तोपर्यंत ते दिसणार नाही. आपण जर का जस्ट प्रिव्ह्यू करून सोडला तरी ते दिसणार नाही, किंवा जस्ट लोड केला हा अपडेट सेट तरी पण ते दिसणार नाही. आपल्याला ते कमिट करावे लागतात जेणेकरून हे चेंजेस तिकडे ॲप्लाय होतात. हे चेंजेस ॲप्लाय झाल्याच्या नंतर जी टेस्टिंग टीम आहे किंवा जी QA टीम आहे किंवा UATची जी टीम आहे ती काय करते, इच फीचर इच फंक्शनॅलिटी टेस्ट करते आणि जेव्हा त्यांची टेस्टिंग ते पास करतात त्यावेळेस हा वाला अपडेट सेट प्रोडक्शनवरती त्याच्या फायनल डेस्टिनेशनवरती हा वाला अपडेट सेट कमिट केला जातो. ओके, आणि हा अपडेट सेट इकडे जेव्हा कमिट करतो, लाईक फॉर एक्झाम्पल इकडे पण तीच प्रोसेस आहे, लोड करायचा, प्रिव्ह्यू करायचा, जे पण एरर येतील ते सॉल्व करायचे, कॉन्फ्लिक्ट सॉल्व करायचे, त्याच्यानंतर कमिट करायचा. जसं आपण कमिट करतो हे चेंजेस लाईव्ह जातात, ॲक्सेसेबल टू ऑल युजर्स. जे पण युजर्स आहेत तुमच्या याचे ते सगळेचे सगळे यूज करतात. इन नटशेल किंवा इन शॉर्ट, क्रिएट अपडेट सेट करायचा आहे आपल्याला. पहिल्यांदा तो इन प्रोग्रेस स्टेटमध्ये असणार. मेक कस्टमायझेशन्स, ज्याच्यात आपण सगळे आपले बिझनेस रूल हे ते सगळे डेव्हलपमेंट त्याचे कस्टमायझेशन्स कॅप्चर करणार. ऑटो कॅप्चर होतात ते आपण फक्त आता इकडे मी जसं याच्यात सेट केला आहे तर मला असं बाकी काय मॅन्युअली करायचं गरज नाही आहे. हे कस्टमायझेशन्स कॅप्चर व्हायला ते ऑटोमॅटिकली होतात. जसे पण माझे डेव्हलपमेंट कंप्लीट होते मी माझा अपडेट सेट कंप्लीट मार्क करतो, सेव्ह करतो. डेव्हलपमेंट इन्स्टन्सवरतीच इकडे एक्सपोर्टचा ऑप्शन असतो, तो पण बघणार आहे. ते एक्सपोर्ट करायचं टार्गेट इन्स्टन्स किंवा जो हायर लेवल इन्स्टन्स आहे त्याला ते लोड करायचं. लोड झाल्याच्या नंतर प्रिव्ह्यू करायचं. हे कसं करायचं, काय करायचं ते आपण बघणार आहे आणि नंतर कमिट करायचं. दॅट्स इट. याच्यानंतर आहे व्हॉट गेट्स कॅप्चर्ड किंवा व्हॉट नॉट गेट कॅप्चर्ड इन सर्व्हिस नाव इन अपडेट सेट्स. तर याच्यामध्ये अपडेट सेटमध्ये बिझनेस रूल कॅप्चर होतात, क्लायंट स्क्रिप्ट कॅप्चर होते, UI पॉलिसीज, UI ॲक्शन, स्क्रिप्ट इंक्लूड, ACLs, फॉर्म अँड लेआउट्स, सिस्टम प्रॉपर्टी, शेड्यूल जॉब्स, नोटिफिकेशन्स, टेबल डेफिनेशन्स, UI पेजेस, वर्क फ्लोज, कॅटलॉग आयटम्स, हे सगळेचे सगळे याच्यात कॅप्चर होतात. ओके, काय कॅप्चर होत नाही याच्यात तर डेटा ॲक्च्युअल रेकॉर्ड असतो किंवा इन्सिडेंट रेकॉर्ड आहे तर तो त्याच्यात कॅप्चर होत नाही, किंवा युजरचा रेकॉर्ड आहे user डॉट लिस्ट, हे जे रेकॉर्ड आहेत हे लाईक डेटा आहे हा, तर हे कॅप्चर होत नाही, किंवा इन्सिडेंट
हे कॅप्चर होत नाही. CMDB रेकॉर्ड्स कॅप्चर होत नाहीत. इकडे पण तेच आहे, अटॅचमेंट्स कॅप्चर होत नाहीत किंवा होम पेज कॉन्फिगरेशन्स आहेत काही जे की त्याच्यात कॅप्चर होत नाहीत. बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न येतो की काय काय अपडेट सेटमध्ये कॅप्चर होत नाही, तर त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की डेटा जो आहे तो कॅप्चर होत नाही. तर प्रत्येक अपडेट सेट किंवा प्रत्येक इन्स्टन्समध्ये एक डिफॉल्ट अपडेट सेट असतो किंवा प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा एक डिफॉल्ट अपडेट सेट असतो. फॉर एक्झाम्पल ग्लोबल ॲप्लिकेशन आहे, तर त्याच्यात हा डिफॉल्ट हा एक अपडेट सेट आहे. मी जर का दुसरा एक ॲप्लिकेशन सेट केलं इकडे जस्ट फॉर टेस्टिंग, ॲडमिन सेंटर नावाचं मी ॲप्लिकेशन सेट केलं, तर इकडे पण डिफॉल्ट अपडेट सेट असणार आहे. ओके, जेव्हा आपण कुठलाच अपडेट सेट सेट नाही करत त्यावेळेस जे कस्टमायझेशन्स होतात ते सगळेचे सगळे जातात डिफॉल्ट अपडेट सेटमध्ये, जे की रिस्क आहे. ओके, तुम्हाला डिफॉल्ट अपडेट सेट हा कधीच कंप्लीट मार्क करता येत नाही. जर का तो कंप्लीट मार्क केला नाही तर तो आपल्याला, आपण जसे रेग्युलर अपडेट सेट तुमचे म्हणजे पर्सनल अपडेट सेट जे वन इन्स्टन्स टू अनदर इन्स्टन्स जे मूव्ह करतात, तसा हे डिफॉल्ट अपडेट सेट करता येत नाही. जर का तुम्ही डिफॉल्ट अपडेट सेट सेट केलाय आणि त्याच्यात तुम्ही डेव्हलपमेंट कॅप्चर केलंय, तर ते तुम्हाला अवघड जाईल तुमचे कस्टमायझेशन्स किंवा जे पण तुम्ही डेव्हलपमेंट केली आहे ती मूव्ह करायला हायर इन्स्टन्सला. ओके, तर हे डेंजरस आहे. तर ते डेंजरस काय की जेव्हा आपण मायग्रेट करतो तेव्हा ते मायग्रेट प्रॉपरली करता येत नाहीत, ही एक त्याच्यात रिस्क आहे. किंवा हा डिफॉल्ट अपडेट सेट कंप्लीट मार्क करता येत नाही किंवा नॉर्मल अपडेट सेट सारखा हा एक्सपोर्ट करता येत नाही, याच्यात काहीतरी हे प्रॉब्लेम आहेत. तर आपण प्रॉब्लेम किंवा याचं बिल्टच तसं आहे की तुम्ही डिफॉल्ट अपडेट सेट जस्ट डिफॉल्ट कॉन्फिगरेशन्स किंवा काहीतरी टेस्ट करण्यासाठी करू शकता. पण जर का तुम्हाला ॲक्च्युअल तुमचे डेव्हलपमेंट मूव्ह करायचे तर ती तुमच्या डेडिकेटेड अपडेट सेटमध्येच कॅप्चर करा. ओके, तर राईट वे काय आहे, जेव्हा पण तुम्हाला एक स्टोरी येईल किंवा काम येईल त्यावेळेस एक अपडेट सेट बनवायचा. त्याचं नेमिंग कन्व्हेन्शन प्रॉपर असायला पाहिजे, स्टोरी नंबर, नंतर मग ते फीचर, ॲड प्रिऑरिटी, लाईक ॲड प्रिऑरिटी फील्ड हे एक जॉब डिस्क्रिप्शन आहे किंवा ॲड प्रिऑरिटी फील्ड हे हा टास्क आहे आणि ॲट द एंड डेव्हलपर इनिशियल्स, म्हणजे जर का माझं नाव प्रसाद शेलार आहे तर मी ॲड करणार PS. आणि हे कुठून क्रिएट करता येईल आपल्याला नवीन अपडेट सेट, तर सिस्टम अपडेट सेट्समध्ये जाऊन लोकल अपडेट सेट्स आणि क्लिक न्यू करायचे, त्याला प्रॉपर मिनिंगफुल नेम द्यायचे जसं आपण डेमोमध्ये मागाशी बघितलं. आणि याच्यावरती आपल्याला मेक दिस माय करंट अपडेट सेट पण करू शकता किंवा सबमिट अँड मेक माय करंट हे पण करू शकता. आता आपण इकडून बघू अपडेट सेट लेफ्ट नॅव्हिगेटरमधून कसं जायचंय आणि कसं क्रिएट करायचंय. सिस्टम अपडेट सेट्समध्ये लोकल अपडेट सेट्स असं नॅव्हिगेट करायचंय. मी मगाशी जो अपडेट सेट क्रिएट केला होता तो इकडे. मला जर का आता यामध्ये आणखी एक अपडेट सेट माझा नवीन तयार करायचा आहे स्टोरी नंबर 1 2 3 4 साठी 1 2 3 4. आणि हे काय करणार आहे, ॲड प्रिऑरिटी फील्ड, एवढंच मी ॲड करतो, प्रिऑरिटी फील्ड. आणि याच्या पुढे माझं नेम इनिशियल्स मी ते ॲड केलेलं आहे. डिस्क्रिप्शन मी ॲड करत नाही आत्तासाठी, मी जस्ट हा रेकॉर्ड सेव्ह करतो. तर रिलेटेड लिंकमधून मेक दिस माय करंट अपडेट सेट हे आपल्याला करायचं आहे. तर मग मी याच्यावरती क्लिक करणार. आता माझा अपडेट सेट झाला. आता आपण एक कस्टमायझेशन कॅप्चर करून पाहू आणि त्याच्यातच हे वाले डेव्हलपमेंट लाईक ह्या इन्स्टन्सवरून दुसऱ्या इन्स्टन्सवरती आपण ते मूव्ह करायचं ट्राय करू. ओके, हा फक्त एक फॉर्म आहे. आपल्याला इकडे काय करायचं आहे, नवीन फील्ड ॲड करायचं आहे प्रिऑरिटी या नावाचं. त्या प्रिऑरिटीमध्ये असेल हाय, मीडियम, लो. तर आपण तेच करणार आहे. आपण फॉर्म कॉन्टेक्स्ट मेन्यूवरती क्लिक करून कॉन्फिगर टेबल करू शकतो किंवा कॉन्फिगर डिक्शनरी, जिकडून तुम्ही नवीन फील्ड ॲड करू शकतात. हे फॉर्म लेवलवरून पण होऊ शकतं किंवा इकडे लिस्ट कॉन्टेक्स्ट मेनूमधून पण करू शकता. ह्या 3 डॉटवरती क्लिक करायचं, कॉन्फिगर
नंतर सेम ऑप्शन्स येतात तुम्हाला. टेबल कॉन्फिगरमधून पण करू शकता. टेबलमध्ये डिरेक्टली तुम्ही फील्ड ॲड करू शकता किंवा डिक्शनरी त्यामध्ये पण आपण करू शकता. तर हा आता मी डिक्शनरी एंट्रीजमध्ये आलो आहे. डिक्शनरी एंट्रीज म्हणजे जिकडे सगळेचे सगळे टेबलमधले कॉलम्स आणि त्याचे कॉलम्स किंवा त्याचे फील्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल सिस युजर टेबलवरती आपल्याला सगळेचे सगळे फील्ड आहेत. लाईक ॲक्टिव्ह फील्ड आहे, कंपनी फील्ड आहे, कॅलेंडर इंटिग्रेशन, सिटी किंवा कंट्री, डेट फॉर्मॅट, हे सगळेचे सगळे फील्ड आहेत. याच्यात आपल्याला नवीन फील्ड ॲड करायचं आहे. मी करणार आहे न्यू. इकडे आपल्याला आता ह्या फील्डचं टाईप सेट करायचं आहे. आपण जसं काल बघितलं, आपल्याला जर का एक ड्रॉपडाऊन शो करायचे विथ प्रायोरिटी 1, 2, 3 किंवा हाय, मीडियम, लो, तर कुठला डेटा टाईप आपण यूज करू शकतो? करू शकतो. चॉईस, येस, चॉईस एक आहे. मग आपण चॉईस करू. ओके, आता तरी मी काय करतो, चॉईस हे सिलेक्ट करून प्रायोरिटी कॉलम लेवल, हे जसं पण मी कॉलम लेवल ॲड केलं. कॉलम लेवल म्हणजे काय, जे की युजरला दिसणार आहे फॉर्मवरती. कॉलम नेम म्हणजे बॅकएंड नेम आहे, सिस्टम नेम आहे, जे की स्क्रिप्टमध्ये वगैरे यूज केलं जातं टू फेच व्हॅल्यू, टू सेट व्हॅल्यू. ओके, मॅक्स लेंथ, याच्यात पर्टिक्युलर फील्डमध्ये मॅक्सिमम किती लेंथ आपण लिमिट करू शकतो ते पण ॲड करू शकतो, पण चॉईसमध्ये आपण नाही करणार आहे. हे फील्ड मॅन्डेटरी करू शकतो, रीड ओनली करू शकतो इकडून, किंवा ॲक्टिव्ह फॉल्स केलं तर ते फील्ड अनयुजेबल होईल, तर ते पण करू शकतो. आत्ता तरी मी हा वाला फॉर्म सेव्ह करतो. आपल्याला याच्या चॉईसेस पण ॲड कराव्या लागतील, राईट. प्रायोरिटी हाय, मीडियम, लो आहे, तर त्या पण आपल्याला ॲड कराव्या लागतील. तर मी फॉर्म हा सेव्ह केला आहे. आता मला जर का याच्या चॉईसेस ॲड करायच्यात, मला स्क्रोल करावं लागतं खाली. चॉईसेस ही सेकंड रिलेटेड लिस्ट आहे, ज्याच्यात आपण चॉईस ॲड करू शकतो. आता तरी लेबलमध्ये मी हाय टाकतो, जे की युजरला दिसणार आहे. नंतर त्याची व्हॅल्यू मी हायसाठी 1 ठेवतो, जी की बॅकएंड व्हॅल्यू आहे, कॅल्क्युलेशन्स किंवा बॅकएंड लॉजिकसाठी यूज होते. याचा सिक्वेन्स असणार आहे 1. सिक्वेन्स म्हणजे काय, किंवा सिक्वेन्स किंवा ऑर्डर असते, त्याच सिक्वेन्समध्ये ते सगळेचे सगळे फील्ड दिसणार आहेत. मी इकडे नंतर ॲड करतो मीडियम, याची व्हॅल्यू आपण ठेवू 2 आणि सिक्वेन्स 20. नंतर असेल लो, हाय, मीडियम, लो. इकडे ॲड करू 3, इकडे करू 30. ओके, आता मी परत एकदा फॉर्म सेव्ह करतो. आता आपण जाऊन फॉर्मवरती, सिस युजर या टेबलवरती जाऊन पहिले हा वाला फील्डचं बिहेवियर चेक करू. ओके, ॲबल ट्युटर. आत्ता मी जे प्रायोरिटी ॲड केलेलं आहे फील्ड, ते आलेले आहे जॉईनिंग डेटच्या खाली. ओके, हाय, मीडियम, लो, आपण ज्याला याला बॅकएंड व्हॅल्यू दिले होत्या ते पण आपण बघू शकतो. मी डबल टॅप केलं आहे. ओके, हाय जे दिसतंय फ्रंट एंड व्हॅल्यू 1, बॅकएंड व्हॅल्यू, हे असं चेक करू शकतो. ओके, इकडे हे नन ॲड केलेले आहे, लाईक एम्प्टी फील्ड. ओके, नन. तर कधी कधी रिक्वायरमेंट असते की आपल्या जे चॉईसेस आहेत त्याच्यासोबत एक नन ऑप्शन पण ठेवा, जेणेकरून युजरला जर का काहीच व्हॅल्यू सिलेक्ट नाही करायची आहे तर तो नन ठेवू शकतो. जस्ट इमॅजिन मी जर का इकडे नन टाकला नाही तर डिरेक्टली हाय, मीडियम, लो दिसेल. तर कधी कधी रिक्वायरमेंट अशी पण असते की मला ह्या प्रायोरिटी फील्डमध्ये एक डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू लोला ठेवा. जर युजरने जाऊन ते मॅन्युअली चेंज केलं दॅट्स ओके. जर नाही केलं तर त्या केसमध्ये त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू लो असणार आहे. ओके, तर ती डिफॉल्ट व्हॅल्यू आपण इकडून सेट करू शकतो. आपले चेंजेस आपल्या अपडेट सेटमध्ये कॅप्चर झालेत की नाही, तर ह्याच ॲप्लिकेशन पिकरमधून अपडेट सेटवरती क्लिक करायचं आणि हा मला सिलेक्टेड अपडेट सेट जर का ओपन करायचा आहे तर इकडे ऑप्शन आहेत, ओपन रेकॉर्ड किंवा क्रिएट न्यू पण करू शकता किंवा ओपन लिस्ट पण करू शकता. तर मी डिरेक्टली ओपन रेकॉर्ड करतो. आता आपलं डेव्हलपमेंट कंप्लीट झालेलं आहे. ओके, आता जर का बघितलं ह्या अपडेट सेटमध्ये मगाशी कस्टमर अपडेट्स काहीच नव्हते. कस्टमर अपडेट्स म्हणजे काय, जे पण मी काही आत्ता
कस्टमाइज केलेलं आहे ते सगळेचे सगळे ॲज अ कस्टमर अपडेट इकडे ॲड झालेले आहेत. काय काय कस्टमर अपडेट ॲड झालेत तर चॉईस लिस्ट ॲड झाले. त्या टार्गेट नेम जर का बघितलं युजर टेबलवरती प्रिऑरिटी फील्ड आहे त्यामधल्या ह्या चॉईस लिस्ट ॲड झालेल्या आहेत. नंतर फॉर्म लेआउटवरती नवीन फील्ड ॲड झालेले आहे तर त्यासाठी हे फॉर्म लेआउट चेंजेस त्याच्यात कॅप्चर झालेले आहेत. फील्ड लेबल आपण एक आता फील्ड बनवलं प्रिऑरिटी त्याचं फील्ड लेबल कॅप्चर झालेलं आहे प्लस डिक्शनरी म्हणजे त्याचे बिहेवियर लाईक मॅन्डेटरी नॉन मॅन्डेटरी तर हे सगळेचे सगळे कस्टमायझेशन्स इकडे कॅप्चर झालेले आहेत. आता आपली डेव्हलपमेंट कंप्लीट झाली आहे असं मी कन्सिडर करतो आणि याला कंप्लीट करतो. कंप्लीट मार्क केलं आणि मी सेव्ह केलं. आत्ता इकडे ऑप्शन नाही आहे एक्सपोर्ट टू XML वाला पण मी जेव्हा सेव्ह करतो तेव्हा तो ऑप्शन येईल रिलेटेड लिंक्समध्ये. इकडे आहे रिलेटेड लिंक्स एक्सपोर्ट टू XML म्हणजे हा जो रेकॉर्ड आहे पूर्णच्या पूर्ण विथ हे कस्टमायझेशन्स त्या एका XML फाईलमध्ये येतील. ओके आता ही माझी पूर्णच्या पूर्ण डेव्हलपमेंट आहे. ओके हे मी कॉपी केलं आणि XML ब्युटिफायरमध्ये गेलो फॉर्मॅट किंवा ब्युटिफाय केलं. ओके एक्सपांड करू शकतो याला मी. येस तर टेबल कुठला आहे सिस युजर टेबल आहे. फील्ड प्रिऑरिटी फील्ड आहे त्याच्या सिस चॉईस याच्या चॉईसेसचं कस्टमायझेशन इकडे कॅप्चर झालेलं आहे. ओके हे क्रिएटेड बाय कोणी आहे तर ॲडमिनने क्रिएट केलं आहे किंवा अपडेटेड बाय ॲडमिन आहे तर त्यामुळे ते दिसतंय. फील्ड नेम काय आहे तर ते आहे प्रिऑरिटी तर ते इकडे कॅप्चर झालेलं आहे आणि त्याच्या ह्या सिस चॉईस सेट हे इकडं कॅप्चर झालेले आहे. त्याच्यानंतर याच्या सिस चॉईसेस हाय असेल लो कुठे आहे हाय येस हाय इकडे मीडियम नंतर लो हे सगळेच्या सगळे असे कस्टमायझेशन्स कॅप्चर होतात इकडे. हा आपला टेस्ट इन्स्टन्स आहे. ओके आता मी सगळ्यात आधी सिस युजर टेबलवरती जातो आणि आपण हे पहिल्यांदा पाहू की तिकडे प्रिऑरिटी फील्ड आहे का कारण की नसणार आहे ते ऑब्विसली आपण ते दुसऱ्या ह्या इन्स्टन्सवरती बनवलेलंच नाही आहे. जे पण डेव्हलपमेंट केलं आहे ते डेव्हलपमेंट इन्स्टन्सला केलेलं आहे. इकडे प्रिऑरिटी फील्ड नाही आहे. मग मला जर का तो अपडेट सेट लोड करायचा आहे मी सर्च करणार आहे किंवा मला सर्च करायचं आहे रिट्रीव्ड अपडेट सेट्स सिस्टम अपडेट सेट्स या मॉड्यूलच्या अंडर रिट्रीव्ड अपडेट सेट्स XML इम्पोर्ट करायची जी आता मी एक्सपोर्ट केली होती. तर लिस्ट कॉन्टेक्स्ट मेन्यूमध्येच इम्पोर्ट XML नावाचा ऑप्शन आहे. क्लिक केलं इकडून मला ती XML फाईल सिलेक्ट करायची ही आहे डाउनलोडेड फाईल सिलेक्ट केली. आता मी याला अपलोड करतो. अपलोड केली पहिले हा टेबल एम्प्टी होता आता आपला रेकॉर्ड आलेला आहे. आता मी याला ओपन करतो. नवीन टॅबमध्ये आपल्याला आपल्या प्रोसेसनुसार आता लोड झालेला आहे याची स्टेट पण इकडे लोडेड दिसते. त्याला आपल्याला करावं लागतं प्रिव्ह्यू अपडेट सेट. प्रिव्ह्यू म्हणजे काय करतं त्यात काही कॉन्फ्लिक्ट आहेत का त्यात काही एरर आहेत का ते चेक करतं. आता आपल्याला इकडे एक एरर दिसतोय एक एरर शो होतोय. मी क्लोज करतो. एरर काय ते बघू. कुड नॉट फाइंड दिस टेबल किंवा दिस टेबल फील्ड हे की ऑबियस आहे. सिस युजर ह्या टेबलवरती U_joining डेट हे वाला फील्ड दिसत नाही आहे. आता हे दिसणार पण नाही कारण की आपण ह्या अपडेट सेटमध्ये ते कॅप्चर केलं नव्हतं. लास्ट टाइम आपण डेमोमध्ये जॉईनिंग डेट या नावाचं फील्ड क्रिएट केलं होतं आणि ते फॉर्म व्ह्यूवरती आहे त्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट शो करत आहे. आता जर का मला हे असंच समजलं नसतं तर मी काय करणार होतो किंवा मी काय करू शकतो हा वाला एरर मी ओपन करणार न्यू टॅबमध्ये. आत्तासाठी तरी मी याला स्किप करतो आणि हा आलेला एरर आपण स्किप केलेला आहे. आता आपण परत एकदा अपडेट सेटवरती जाऊ. आता एरर शो नाही करत. आता आपण हा अपडेट सेट कमिट करणार आहे आपल्या प्रोसेसनुसार. अपडेट सेट कमिट जेव्हा पण मी आता कमिट करतो एक्झॅक्टली तेव्हा एक प्रोसेस रन होते. ही
सक्सेसफुल दाखवतंय, क्लोज केलं. आता लॉजिकली मला ह्या फॉर्मवरती युजर फॉर्मवरती ते वाला फील्ड दिसायला हवं. मी स्क्रोल रिफ्रेश करतो पेज. फॉर्म लेवल चेंजेस आले नाहीत, पण ते फील्ड डेफिनेटली इकडे असणार आहे. म्हणजे जर का मी ह्या लिस्ट व्ह्यूवरून ते फील्ड आलंय की नाही ह्या इन्स्टन्सवरती ते चेक करू शकतो. ते कसं प्रिऑरिटी येस, इकडे आत्ता आपण जे प्रिऑरिटी फील्ड क्रिएट केलं होतं ते इकडे दिसणार आहे. मी त्याला ओके करतो आणि इकडे शो करतो लिस्ट व्ह्यूवरती. तर हे आहे प्रिऑरिटी फील्ड, हाय, लो, मीडियम. आता हे फॉर्म लेवल चेंजेस आले नाहीत बिकॉज आपण तो वाला फील्ड तो वाला एरर स्किप केलाय, जो की आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे होता. ॲक्सेप्ट केला असता तर फक्त जॉईनिंग डेट हे वाला फील्ड दिसलं नसतं, बट आपले फॉर्म लेवल चेंजेस आले असते. जर का हे आलं नाहीये तर मग मी काय करू शकतो, परत एकदा माझ्याजवळ दुसरा अपडेट सेट आहे. ओके, 1 2 3 शो मेसेज इन्फोसाठी. तर मी हा वाला सेट करतो. मी परत एकदा काय करतो, हा आता मी डेव्हलपमेंट इन्स्टन्सला आलेलो आहे. माझ्या कोडमध्ये एरर आलाय, तर मी तो रिझॉल्व केला, पण माझा कोड करेक्टली मूव्ह झालेला नाही आहे. ओके, मग मी परत काय करणार, जो कस्टमायझेशन गेला नाही, फॉर्म लेवल चेंजेस गेले नव्हते, तर मी फॉर्म लेवल चेंजेस फॉर्म कॉन्फिगरेशनमधून कॅप्चर करणार आहे. फॉर्म कॉन्टेक्स्ट मेन्यूवरती आता मला जर का हे याचा लेआउट कॅप्चर करायचा आणि जॉईनिंग डेट हे फील्ड रिमूव्ह करायचं, असं काहीतरी चेंज करून मी हे फॉर्म लेवल चेंजेस करंट अपडेट सेटमध्ये कॅप्चर करणार आहे. फॉर्म डिझाईनमधून कॉन्फिगर फॉर्म डिझाईन, ओके, किंवा फॉर्म लेआउट पण करू शकतो. आपल्या इकडे जॉईनिंग डेट हे फील्ड नको आहे आपल्याला, हे मी रिमूव्ह करतो. प्रिऑरिटी फील्ड हे खाली आहे, मे बी मी याला थोडंसं मूव्ह करून जस्ट मॅनेजरच्या वरती ॲड करतो. हे झालं आपलं कस्टमायझेशन. मी याला करतो सेव्ह, जे की आता न्यू अपडेट सेटमध्ये आपल्या कॅप्चर होईल. हा आहे आपला न्यू अपडेट सेट. याच्यात आता ते कॅप्चर झालेलं असेल, आपण एकदा चेक करू. येस, फॉर्म लेआउट अपडेट झालेला आहे आणि फॉर्म लेआउट आपला चेंज झाला आहे. टार्गेट युजर टेबलसाठी मी याला कंप्लीट मार्क केलं, सेव्ह केलं. आता याचा दुसरा वे मी एक वे शिकवला, ज्याच्यात आपण एक्सपोर्ट अपडेट XML करून हा वाला अपडेट सेट मूव्ह केला. याच्यात आपण दोन्ही इन्स्टन्स ऑटोमॅटिकली कनेक्ट करून हा अपडेट सेट ऑल दी कम्प्लिटेड अपडेट सेट्स आपण ऑटोमॅटिकली रिट्रीव्ह करू शकतो. ते कसं, अपडेट सोर्सेसमधून आपल्याला एक रिमोट इन्स्टन्स कॉन्फिगर करावा लागतो. रिमोट इन्स्टन्समध्ये आपला जो सोर्स इन्स्टन्स आहे त्याचं नाव, मे बी त्याचं नाव मी हा जो इन्स्टन्स आहे हेच नाव देतो आणि त्याला डेव म्हणतो. हा आपला डेव इन्स्टन्स आहे, असं डॅश त्याचा नंबर. याचा टाईप आपला डेव्हलपमेंट इन्स्टन्स आहे असं. याची URL लागणार आहे आपल्याला, ती पण मी कॉपी पेस्ट करतो. ओके, कॉपी, URL मध्ये गेलो, URL पेस्ट केली, लॉक केली. याचं युजर नेम ॲडमिन हाच आहे, याचा पासवर्ड डेव्हलपमेंट इन्स्टन्स. आणि टेस्ट कनेक्शन, हा ओके, टेस्ट कनेक्शन केलं आणि हे कनेक्शन करेक्ट आहे किंवा कनेक्शन ओके असा मला मेसेज आलेला आहे. आता मी सगळे कम्प्लिटेड अपडेट सेट रिट्राईव्ह करू शकतो. रिट्राईव्ह म्हणजे काय करू शकतो, फेच करू शकतो. कुठून, ह्या इन्स्टन्सवरून. आता मी XML मूव्ह नाही करत आहे, मी डिरेक्टली ऑटोमॅटिकली रिट्रीव्ह करतो. रिट्रीव्ह बटनवरती क्लिक केलं, हे सगळे रिट्रीव्हल इन प्रोग्रेस आहे. 100% झाल्याच्या नंतर मी क्लोज केलं. आता इकडे रिट्रीव्ह अपडेट सेट्स मध्ये दाखवत आहे स्टोरी 1 2 3 शो मेसेज इन्फो. आपण हा अपडेट सेट ओपन करून प्रिव्ह्यू करून त्याला कमिट करू. याच्यात रन प्रिव्ह्यू अगेन, जेव्हा आपण रिट्रीव्ह अपडेट सेट करतो रिमोट
रिमोट इन्स्टन्सवरून, तर ते ऑटोमॅटिकली प्रिव्ह्यू पण करतं. आपण प्रिव्ह्यू केलाय, यामध्ये काही इश्यू नाही आहे, एरर नाही आहे, तर त्यामुळे आपला प्रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. आता एरर नाही आहे तर आपल्याला काही कॉन्फ्लिक्ट वगैरे रिझॉल्व्ह करायची गरज नाही आहे. मी डायरेक्टली कमिट अपडेट सेट करतो आणि क्लोज करतो. आता ह्या आपल्या टेस्ट इन्स्टन्सवरती प्रिऑरिटी हे फील्ड आलेले आहे आणि त्याची प्रिऑरिटी पण बाय डिफॉल्ट लो सेट झालेली आहे, जर काही इकडे बघितलं.